नमस्कार, मी रुपेश. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी रोजगाराची एक नवीन संधी घेऊन आलो आहे. ह्यावेळेस ही वेकेन्सी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधून असून ही वेकेन्सी लोकेशन मुंबईमध्ये कल्याण, भिवंडी आणि ठाणे इथून कंपन्यामधून आहे. तर मी नेहमीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन रोजगाराची माहिती देत असतो. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्याकडे आलेल्या रिक्वायरमेंटची माहिती तुम्हाला देत आहे. तर ते एक एक मी तुम्हाला वाचून दाखवतो की आपल्याकडे काय काय रिक्वायरमेंट आली, त्यामुळे तुम्हाला ती माहिती लवकर समजू शकते. आपल्याला आत्ता डिझायनिंग इंजिनियर हवेत. डिझाईन इंजिनिअरिंग आणि ऑटोकॅड म्हणजे ज्यांचं ITI झाला असेल, ड्राफ्ट्समॅन असेल तरीही चालेल, आणि ज्यांचा डिग्री डिप्लोमा झाला असेल तेही लोक चालतील. याची सॅलरी रेंज जर एक्सपिरियन्स पर्सन असेल की मिनिमम ज्यांना एक्सपिरियन्स असेल, आपली सॅलरी 18 चालू होते. तर जास्तीत जास्त एक्सपिरियन्स असेल तर 40-35 किंवा त्यापुढे आपण सॅलरी त्यांना देऊ शकतो. तर डिझाईन, ऑटोकॅड आणि ड्राफ्ट्समॅन असे आपल्याला तिन्ही लोक हवेत. ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते लोक कॉन्टॅक्ट करू शकतात. दुसरी वेकेन्सी आपल्याकडे सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी आहे. सेल्स अँड मार्केटिंगचं लोकेशन असणार आहे ठाणे, म्हणजे त्यांचं ऑफिस जे असणार आहे ठाणे, आणि त्यांच्या लोकेशन्स मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत. ते इंटरव्ह्यूमध्ये डिस्कशन करून त्यांना सांगण्यात येतील किंवा त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या जवळपास असणारं लोकेशनही त्यांना देण्यात येईल. तर याच्यासाठीही आपण एक्सपिरियन्स पर्सन बघतोय. त्याच्यासाठी सॅलरी रेंज असं काही ठरवलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा एक बेसिक सॅलरी, ॲव्हरेज सॅलरी आपण 50,000 ते 60,000 रुपयापेक्षाही जास्त देऊ शकतो जर एक्सपिरियन्स चांगला आहे आणि त्यांना कामाचा अनुभव चांगला आहे आणि ते त्या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात. इवन दो आपल्याला त्याच्यामध्ये फ्रेशर्स ही रिक्वायरमेंट आहे, म्हणजे त्यांना ट्रेनिंग देऊन किंवा त्यांना ट्रेनिंग बेसिसवर ठेवून त्यांच्याकडनं आपण ह्या प्रकारे काम करून घेऊ शकतो. त्यांनाही सॅलरी चांगल्या प्रकारे आहे. तिसरं आहे प्लॅनिंग इंजिनिअरिंग. तर आपल्याला प्लॅनिंग इंजिनिअरिंगसाठीही मुलं हवेत, म्हणजे त्याचं एज्युकेशन ही जर डिप्लोमा असेल, डिग्री असेल, इंजिनिअरिंग झालं असेल कंप्लीट, तर त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग इंजिनिअरिंग पाहिजे. जे लोक प्लॅन करू शकतात, PPC म्हणून एक डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल, तर त्याच्यासाठी आपल्याला ही वेकेन्सी भरायची आहे. त्याच्यासाठी एक्सपिरियन्सवाल्यांसाठी सॅलरी 30 ते 35 पेक्षा जास्त आपण ठेवलेली आहे. आणि जर फ्रेशर असतील किंवा त्यांना थोडा कामाचा अनुभव असेल किंवा 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, 2 वर्षाचा, तर त्यासाठीही आपण त्यांना हायर करू शकतो आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे सॅलरी देऊ शकतो. म्हणजे रुपेश कन्सल्टन्सी मार्फत आपण ह्या सर्व लोकांना ऑपॉर्च्युनिटी देण्याचं काम करत आहोत, म्हणजे रोजगार देण्याचं काम करत आहोत. चौथं आपल्याला वेकेन्सी आहे वेल्डरसाठी. म्हणजे आपल्याला ITI वेल्डर्स हवेत, ज्यांना वेल्डिंगचा अनुभव आहे अशी लोकही आपल्याला हवेत. तर वेल्डिंगचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं की गॅस कटर असतात किंवा ऑर्गन वेल्डिंग असते किंवा CO2 वेल्डिंग असते. तर अशा अनेक प्रकारची जी वेल्डर आहेत ते आपल्याला लागतात. तर त्यानुसार त्यांचा इंटरव्ह्यू होईल आणि त्यांना आपल्या कंपनीमध्ये रोजगाराची संधी देण्यात येईल. तर त्याच्यामध्ये सॅलरी रेंज आपण ठेवलेली आहे 20,000 ते 35,000 रुपये बेसिक सॅलरी ठेवलेली आहे. त्यामध्ये जर एक्सपिरियन्स चांगला असेल, त्यांना कामाचा अनुभव चांगला असेल किंवा त्यांना स्किल असतील ते लोक, तर त्यांना त्यांच्या अनुभवानुसार त्यांना सॅलरी देण्यात येईल. त्याबद्दल त्यांना सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांना त्या इंडस्ट्रीचे जर असतील तर त्यांना वाढून सॅलरी देण्यात येईल. तसंच आपल्याला HR एक्झिक्युटिव्ह ही हवेत. आता HR एक्झिक्युटिव्हचं एज्युकेशन जे आहे ते बेसिक आम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे अशी मागणी आहे. त्यामध्ये त्यांना 25 ते 35 किंवा त्यापेक्षाही जास्त सॅलरी देण्याचं आम्ही ठरवलं आहे. तर HR एक्झिक्युटिव्हचं काम असणार आहे, म्हणजे त्यांच्याकडे 2 डिपार्टमेंट असणार आहेत, HR अँड ॲडमिन असं मिळून त्यांच्याकडे HR एक्झिक्युटिव्हचं पोझिशन असणार आहे. तर त्यामध्ये त्यांना दोन्ही डिपार्टमेंटची कामं करायची आहेत, HR अँड ॲडमिनचं. तर त्यांना HRचे ही रोल करायचे आहेत आणि ॲडमिनचेही जे रोल आहेत ते करायचे आहेत. त्याच्यामध्ये HR मध्ये त्यांना सॅलरीज असेल, पेरोल असेल,
किंवा कंप्लायन्सेस पार्ट असेल किंवा अजून स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस असतील, ते ह्यामध्ये त्यांना त्यांचा सहभाग असणार आहे. ॲडमिनमध्ये त्यांना मेंटेनन्स बघायचं आहे, म्हणजे जे बेसिक मेंटेनन्स असतात, हाऊसकीपिंग बघायचं आहे, शॉप फ्लोअर बघायचं आहे आणि ॲडमिन रिलेव्हंट ज्या MCs असतात त्याही त्यांना बघायच्या आहे. HR त्यांना ग्राउंड लेवलपासून त्यांना कामं करायची, म्हणजे बेसिक शॉप फ्लोअरपासून रिक्रुटमेंट एक मोठं पार्ट असणार आहे त्यांच्याकडे. ते HR एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि एक म्हणजे जर बेसिक त्यांना जर एक्सपिरियन्स असेल एखाद वर्षाचा किंवा फ्रेशरसुद्धा असतील तरी आम्हीही त्यांना ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न करू. तिसरं म्हणजे QA आणि QC. इंजिनिअरिंग फील्डची कंपनी असल्यामुळे QA आणि QCची मोठ्या प्रमाणात त्या कंपनीत मागणी आहे. QA क्वालिटी अश्युरन्सवाले पाहिजेत आणि QC म्हणजे क्वालिटी कंट्रोलसाठीही आम्हाला लोक आहेत. त्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स आहे तेही आम्ही काउंट करू शकतो. फ्रेशर असतील पण त्यांचं एज्युकेशन डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग झालेलं हवं, तर त्यासाठी बेसिक आम्हाला QA QCसाठी त्यांचं डिप्लोमा किंवा रिक्वायरमेंट एज्युकेशन आहे डिप्लोमा किंवा डिग्री त्यांचं इंजिनिअरिंगमधून झालेलं पाहिजे. त्यानंतर आम्हाला ऑपरेटर हवेत, मशीन ऑपरेटर. बेसिक आमची 2-3 प्रकारची मागणी आहे त्याच्यामध्ये, की आम्हाला मशीन ऑपरेटर, लेझर कटिंग मशीन ऑपरेटर हवा आहे आणि पावडर पफिंग ह्याच्यासाठी आम्हाला माणसं हवं. आता पफिंग म्हणजे काय असतं की एखादं एक प्रकारचं इन्शुलेशन असतं, ते इंजेक्ट करण्यासाठी ते पफिंग म्हणून एक डिपार्टमेंट आहे, त्यासाठी आम्हाला माणसं लागतात. त्यानंतर आपल्याला ITI फिटर ही लोकही मोठ्या प्रमाणात लागतात. त्यामुळे ITI फिटरची वेकेन्सी आपल्याकडे नेहमीच ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा कंपन्या आहेत, त्यांच्याबरोबर वागले इस्टेटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्याच्याबरोबर आपण काम करतो. तर ITI फिटर आणि वेल्डर्सची मोठ्या प्रकारात मागणी असते त्या ठिकाणी. सॅलरी आपली कंपनी मोठ्या प्रमाणात देते. ठीक आहे, तर ITI फिटर्स जे आहेत तेही आपल्याला लागतात. आणि आपल्याला आता लास्ट मी तुम्हाला जे सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हेल्पर्स यांची मागणी आहे. ह्यावेळेस हेल्पर्सला 8 घंट्यासाठी आपण चांगली सॅलरी ऑफर करतोय. जास्तीत जास्त आपण त्यांना 20-22 पर्यंत ही सॅलरी देऊ शकतो ह्या कंपनीमार्फत. तर हेल्परसाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे. जर त्यांचं एज्युकेशन कमी आहे, त्यांना कामाचा अनुभव नाही आहे किंवा त्यांना शिक्षण कमी असल्यामुळे कुठे नोकरी भेटत नाही आहे, तर ह्या कंपनीमध्ये त्यांना रोजगाराची संधी भेटू शकते. आता ह्या सर्व ज्या वेकेन्सीज मी तुम्हाला टोटल ज्या मला असं वाटतं एक 10-11 वेकेन्सीज मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं आहे. या वेकेन्सीजच्या सर्वांचे लोकेशन जे आहे ते भिवंडी आहे आता तरी. आणि आपण ह्याच पद्धतीने ठाण्यामध्ये ह्याच प्रकारे बऱ्याचशा वेकेन्सीज आपल्याकडे आहेत. त्यामध्ये QA QC आहे. बॅक ऑफिससाठी आपल्याला मेल फिमेल दोन्ही लागतात. आणि HR किंवा ऑपरेटर म्हणून मशीन ऑपरेटर त्याच्यासाठी लागतात, किंवा ITI फिटर, किंवा आपल्याला हेल्पर्समध्येही बरीचशी लोक ठाणे जिल्ह्यामध्ये लागतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन जॉब शोधत असाल किंवा तुम्हाला पुन्हा एकदा जॉब चेंज करायचा आहे, तर तुम्ही नक्कीच रुपेश कन्सल्टन्सीला संपर्क साधू शकता. मी पुन्हा या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला विनंती करेल की तुम्ही रुपेश कन्सल्टन्सीला संपर्क साधा. रुपेश कन्सल्टन्सीचं ऑफिस ॲड्रेस आहे खोपोली रेल्वे स्टेशन, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. खोपोली रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणारे शंकर भैरवनाथ मंदिर, त्याच्याच बाजूला असणारे रेसिडेन्शियल बिल्डिंग लोगडे अपार्टमेंट. या लोगडे अपार्टमेंटमध्ये आपलं 5 नंबरचं शॉप आहे. तर तुम्ही जर रोजगार शोधत असाल तर नक्कीच रुपेश कन्सल्टन्सीला संपर्क साधावा. रुपेश कन्सल्टन्सी ह्या सर्व वेकेन्सीबद्दल सर्व माहिती तुम्हाला तुम्ही फोन केलात किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ती माहिती पूर्णपणे देईल. धन्यवाद.